लोकसभा निवडणुकांच्या घोषणा झालेल्या आहेत आणि आता सांगली लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून पैलवान चंद्रहार पाटील जे डबल महाराष्ट्र केसरी आहेत आणि त्यांची उमेदवारी या ठिकाणी डिक्लेअर झालेली आहे। दुसरीकडे या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये सुद्धा खलबत्ते सुरू आहेत। मात्र शिवसेनेने एकदा उमेदवार डिक्लेअर करा की तो अंतिम असतो अशी भूमिका मांडून चंद्रहार पाटील यांनी कामाला सुद्धा सुरुवात केलेली आहे। आपल्यासोबत पैलवान चंद्रहार पाटील आहेत। मला सांगा की तुमची उमेदवारी उद्धव साहेबांनी डिक्लेअर केलेली आहे, कशा प्रकारे तुम्ही कामाला लागलेला? उमेदवारी बाबतीत माझ्या मनात कुठलीही शंका राहिलेली नाही, कारण ज्या गोष्टी उमेदवारी बाबतीत त्या सर्व बोलणं चर्चा झालेलं आहे आणि हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे की आदरणीय उद्धव साहेबांनी माझ्या उमेदवारीची घोषणा केलेली आहे। आज सकाळी आदरणीय राऊत साहेबांनी ती मीडियासमोर स्पष्टपणे सांगितलं आहे। आता आमचा उमेदवारी हा विषय संपलेला आहे, आम्ही त्याच्या पुढे जाऊन आता आज तुम्ही मगाशी मिरजमध्ये आमची तयारी चालू आहे आदरणीय उद्धव साहेबांच्या सभेची। जवळजवळ 50,000पेक्षा जास्त लोकांची तिथं आम्ही बैठक व्यवस्था केलेली आहे आणि अतिशय भव्य दिव्य असं सांगली शहरामध्ये आदरणीय उद्धव साहेबांचं राऊत साहेबांचं स्वागत होणार आहे। त्यानंतर मिरज शहरामध्ये तशाच पद्धतीनं भव्य दिव्य असं स्वागत होऊन 50,000पेक्षा जास्त लोक येतील आज, अशी आमचा अंदाज आहे की त्याच्याहून जास्त होतील, कारण आम्ही आज बैठक व्यवस्थाच 50,000 लोकांची केलेली आहे। तुमची लढत कुणासंग असू शकते? जर तुमची फायनल झालीच तर लढत कुणाशी असू शकते? आता महायुतीचे उमेदवार भाजप पक्ष आदरणीय काकांचं नाव घोषित केलेलं आहे। आता राहिलेले महाविकास आघाडीचं 1-2 दिवसात येते, 1-2 दिवसात नाव घोषणा होईल त्या नावाची आणि तिथून पुढे आम्ही कामाला लागू। दुसरीकडे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशालदादा पाटील हे सुद्धा लोकसभेसाठी इच्छुक आहेत। त्यांनी सुद्धा बऱ्याच महिन्यापासून प्रयत्न केले होते, मात्र जागा वाटपामध्ये शिवसेनेला आहे सांगलीची जागा आली कोल्हापूरच्या बदल्यामध्ये, त्यामुळं त्यांचीसुद्धा नाराजी आहे। मात्र ते सुद्धा प्रयत्न करत आहेत। तर काय वाटतं त्या विशालदादांच्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं? आदरणीय विशालदादा हे आम्हाला खरं तर ते माझे मार्गदर्शक आहेत। मी खरं तर आज सांगली जिल्ह्याचा इतिहास बघितला आणि कुस्ती क्षेत्राचा राजकारण आणि कुस्ती क्षेत्र ही फक्त मला वाटतं जास्त प्रमाणात सांगली जिल्ह्यातच बघायला मिळते, कारण आदरणीय मारुती माने भाऊ असतील, आदरणीय संभाजीप्पा पवार असतील, पण त्याच्यानंतर माझी आपली छोटी कारकिर्दी जिल्हा परिषदपासून सुरुवात झालेली राजकारणाची। ज्या पद्धतीनं आदरणीय वसंतदादा पाटलांनी मारुती माने भाऊंना संसदेत पाठवलेलं होतं, त्याच पद्धतीनं आदरणीय विशालदादा आदरणीय वसंतदादांचे नातू म्हणून आणि महाविकास आघाडी म्हणून मला माझ्याबरोबर राहतील आणि मला संसदेत पाठवतील हा माझा ठाम विश्वास आहे। एक महाविकास आघाडी म्हणून दादा माझ्या पाठीशी अगदी ठामपणे उभा राहतील। दादाने ज्या पद्धतीनं कुस्तीगीरांना संधी दिली तसेच विशालदादा त्याच विचाराचे आहेत असं तुम्हाला म्हणायचं आहे? अगदी 100% की आदरणीय वसंतदादांचेच विचार विशालदादांच्यामध्ये आहेत आणि आज ह्या वादामध्ये काय मी पडणार नाही। ही एक महाविकास आघाडी म्हणून जे काम सर्व पक्षांचा हातात घालून काम करण्याचा जी भूमिका घेतलेली आहे, त्यामध्ये जर शिवसेनेला हा जर मतदारसंघ सुटत असेल तर महाविकास आघाडी म्हणून आदरणीय विशालदादा माझ्या पाठीमागं 100% उभा राहतील। काँग्रेसचे नेते सर्वच नेते आदरणीय विश्वजित कदम साहेब असतील, विक्रमदादा सावंत असतील, हे महाविकास आघाडी म्हणून माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतील त्याची मला खात्री नक्कीच पैलवान चंद्रहार पाटील आपल्यासोबत होते आणि यांनी पूर्णमध्ये स्पष्टता केलेली आहे की शिवसेनेचा आणि उद्धव साहेबांचा शब्द हा कधीही माघारी जात नाही। त्यामुळं सांगली लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार शिवसेनेचा म्हणून मीच आहे असं त्यांनी या ठिकाणी ठासून सांगितलेलं आहे। आणि दुसरीकडं या ज्या चर्चा सुरू आहेत काँग्रेसमधल्या उमेदवारांच्या संदर्भातल्या, तर महाविकास आघाडीनं तातडीनं याबाबतीत निर्णय घ्यावा, वेळ कमी आहे असाही सल्ला त्यांनी सर्व या नेत्यांना किंवा सूचना तशी केलेली आहे। मात्र अबकी बार चंद्रहार ही जी खासदार ही जी घोषणा सांगली जिल्ह्यामध्ये घुमते, त्यामुळं चंद्रहार पाटील यांना आता पाठिंबा वाढतो आहे। त्यामुळं चंद्रहार पाटील हे नक्कीच लोकांच्या मनातले खासदार म्हणून आता समोर यायला सुरुवात झालेली आहे। आता त्यांनी सांगितलेली की माझी संपूर्ण खरी लढत ही भाजपासोबत आहे, संजय काका पाटील यांच्यासोबतच माझी लढत आहे आणि नक्कीच उद्धव साहेबांची जी काय सभा आता 21 तारखेला होते, या सभेनंतर मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडी त्यांच्या प्रचारासाठी सुद्धा रस्त्यावर उतरेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केलेला आहे। दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, सांगली।